तुझ्या आठवणीतला एखादा शो सांग ना, की जो सगळ्यात भारी तुला वाटतो की इथं भारी होता शो. पब्लिक तसं पाहिजे. पब्लिक जर तसं नसेल ना तर मग मजा येत नाही शोला. पुण्यातलं पब्लिक पण म्हणजे एक नंबर मजा येते. जेवढे डीजे स्टार आहेत सर्वांवरती आरोप लावण्यात आलाय की तुम्ही अश्लीलता पसरवताय. आणि जे पब्लिकला खरंच आवडतं तेच आम्ही देतो ना. हा ठीक आहे, आता आमच्याकडून 2-3 गोष्टी होऊन गेल्या. कार्यक्रमामध्ये पप्पी घेणं खरंच गरजेचं असतं का? इंटेन्शन तिथं चुकीचं नसतं किंवा त्याला काहीतरी चुकीचं शिकवायचंय किंवा असं काही नसतं. जे तुझ्यावरती खास करून ट्रोल करतायत त्यांना उत्तर काय देशील तू? तुम्ही बोलताय ते तुमची बुद्धिमत्ता आहे, बोला, काय फरक नाही पडत. आपल्या देवी देवतांची महापुरुषांची विटंबना होते का नाही? आमचं काम काय, पैसे मिळाले ते कार्यक्रमाचे तर तिथं जाऊन कार्यक्रम व्यवस्थित करणं हे आमचं काम आहे. तनुश्रीला वरती जायचंय म्हणून ती गौतमीची कॉपी करते किंवा गौतमीला पूर्णपणे फॉलो करते, हे कितपत सत्य आहे? ज्या करतात त्या राहिल्या बाजूला, ह्यांना मीच दिसते. हिंदवी पाटील म्हणते की माझे शो हे सोज्वळ असतात, त्यामुळं मला शो हे कमी मिळतात. पहिली गोष्ट, कोण हिंदवी पाटील नाही ओळखत मी. जर तुला बिग बॉस मधनं जर बोलवणं आलं तर तू जाशील? नाही. नेम टू फेम या चॅनलमध्ये आम्ही प्रत्येक व्यक्तीचं मत मांडण्याचा प्रयत्न करतो. कोणाचं मत पॉझिटिव्ह असेल तर एखाद्या गोष्टीबद्दल कोणाचं मत निगेटिव्ह असेल. कारण भारतीय संविधानाच्या कलम 19 नुसार भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येक व्यक्तीला प्रदान करण्यात आलेलं आहे आणि त्या स्वातंत्र्याचा नक्कीच फायदा इथं लोक येऊन घेतात, कारण का ते त्यांचे विचार इथं मांडतात. त्यामुळं जर कोणाला एखाद्याचे विचार नाही आवडले किंवा आवडले तरी देखील ते ह्या व्यक्तीचं स्वतंत्रपणानं मत असेल. नमस्कार मित्रहो, मी नेम टू फेम या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. नेहमीच आपण महाराष्ट्राची अस्मिता असलेली लावणी हिच्याबद्दल बोलतो, तिचा नेहमी सन्मान राखायचा प्रयत्न करतो आणि तो आपण राखतो देखील. परंतु कलाकाराला कलाकार म्हणून ओळखलं जाणं हे देखील फार गरजेचं असतं. मग तो कलाकार हा ऑन स्टेज असू शकतो, तो कलाकार लावणी सादर करू शकतो, तो कलाकार DJ शो सादर करू शकतो. अशा विविध पद्धतीने तो त्याची कला सादर करतो. अशीच महाराष्ट्रातील मोस्ट फेमस व्हायरल गर्ल, एक उत्कृष्ट डान्सर, एक प्रसिद्ध रील स्टार तनुश्री पुणेकर आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आली आहे. आपण तिच्यासोबत दिलखुलास गप्पा मारणार आहोत आणि DJ शो, लावणी अशा असंख्य गोष्टीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तुझे खूप खूप आभार. थँक्यू. माझा पहिलाच प्रश्न आहे, लावणी आणि DJ शोमध्ये काय फरक आहे? DJ शोमध्ये सगळी गाणी मिक्स असतात. प्रॉपर असं ते लावणीचं वगैरे ते तसं काय नसतं. फक्त DJची गाणी, आयटम सॉन्ग वगैरे हे चालतात आणि लावणी लाईव्ह शोला लावण्या वगैरे चालतात, प्रॉपर घुंगरू वगैरे बांधून. अच्छा, म्हणजे यामध्ये तुमच्या DJ शोमध्ये लावणीचा गेटअप नसतो का? असतो. आमची जी फर्स्ट एंट्री आहे ती होती लावणीमध्ये, पण मी तर नाही. ज्या आहेत अजून DJ डान्सर त्या करतात. फर्स्ट जी एंट्री आहे ती घुंगरू वगैरे घालून लावणी करतात. मी तर नाही अजून लावणीचा गेटअप अजून नाही केलंय प्रॉपर. तुझा ह्या क्षेत्राकडे प्रवास कसा झाला, म्हणजे सुरू कसा झाला या क्षेत्रामध्ये येण्यासाठी? तेच परिस्थिती. प्रॉपर कुठली तू? सोलापूर. अच्छा, सोलापूर. म्हणजे सोलापूर सारख्या ठिकाणावरनं इथं येऊन एवढं स्वतःचा दबदबा, एक स्वतःची प्रसिद्धी निर्माण करणं. कारण आज तुझ्या क्षेत्रामध्ये आहे DJ शोमध्ये, खरंच तुझं खूप मोठं नाव आहे. संपूर्ण महाराष्ट्र तुला ओळखतोय, तर ती देखील मोठी गोष्ट आहे. याबद्दल तू काय सांगशील? काय नाही, मी जे आहेत प्रेक्षक वर्ग ज्यांच्यामुळं आज इथपर्यंत आली, त्यांचंच प्रेम. मी त्यांना थँक्यू बोलल आणि असंच प्रेम राहू द्या. DJ कलाकार जे तुम्ही आहात तर ते येण्यामध्ये कोणाचा सपोर्ट मिळाला? मी सोलापूरवरून इथं आत्ता नाही, लहानपणी मी 1 वर्षाची असताना पुण्यात आई वडील माझे आणि मी आली तेव्हा. तेव्हापासून मी सोलापूरला परत गेली नाही, घरचे इश्यूज. आणि मग ते इथं राहिलं नाही का, इथं वडिलांचा ॲक्सिडेंट झाला 2 वेळा. अरे बापरे. हां, म्हणजे येताना तुम्ही 3 जण पण आला होतात? आम्ही 3 आलो होतो. हां, आणि माझा लहान भाऊ. आता ते वडील जरा ड्रिंक. अच्छा अच्छा. हां, मग 2 वेळा त्यांचा ॲक्सिडेंट झाला. अरे बापरे. हां, मग त्यानंतर त्यांना काम नव्हतं होत, म्हणून मला ह्या फील्डमध्ये यावं लागलं.
की घरातलं करायला मग कोणच नाही ना, मीच. म्हणजे तू बाय चॉईस या फील्डमध्ये नाही आलीस? नाही, परिस्थिती. डान्सची आवड नव्हती? डान्सची आवड तर होतीच. अजून पण जे काय डान्स आम्ही करतो ते डायरेक्ट स्टेजला ऑन द स्पॉट नॅचरल, असं क्लासेस वगैरे अजूनपर्यंत तरी कुठं काय असं नाही शिकली आहे. आवड तर आहेच, पण एक नाही का ह्या फील्डमध्ये कशी आली तर ते परिस्थितीमुळेच. परिस्थितीमुळेच. हां. मला वाटतं मोस्ट ऑफ द कलाकार जे आलेले आहेत या फील्डमध्ये ते परिस्थितीमुळेच आले असावेत. हो, कोण असं मुद्दाम ह्या फील्डमध्ये नाही येणार. आणि मी तर बोलते नका येऊ. जर खरंच काय असेल इश्यू किंवा खरंच तुम्हाला लय जास्ती आवड असेल तर या. शक्यतोवर ह्या गोष्टीमुळे नाही यायला पाहिजे असं तुझं मत आहे? हा, शक्यतो ठीक आहे, आलं पण पाहिजे. तुमची जर खरंच लय जास्ती आवड असेल तर या. पण मोस्टली एक नाही का की हा लांबून दिसताना हे सगळं खूप छान वाटतंय, म्हणजे सोपं वाटतंय, तर तसं बघून आजकाल भरपूर पोरी जास्त ह्या फील्डमध्ये म्हणजे येतं ते खूप जास्त प्रमाण वाढलंय. कारण तुझे रील्स भरपूर व्हायरल होतात, तुला मांडणारे एक तरुण वर्ग तयार झालाय. मुली म्हणतात की मला तनुश्री ताईसारखं व्हायचंय, गौतमी ताईसारखं व्हायचंय, आणि त्या पद्धतीने त्या ॲक्टिंग करतात, त्या पद्धतीने त्या डान्सच्या स्टेप शिकतात. तर याबद्दल तू काय सांगशील? हेच मला बोलायचं आहे की हे सगळं बघून ते लांबून छान वाटतंय, ते सगळं बघून नका येऊ. खरंच तुमची आवड असेल किंवा काय प्रॉब्लेम किंवा काय असेल तर या. का नेमकं का नाही यावं? कारण एवढं सगळं छान फेमस आहे, सर्व गोष्टी आहेत, एक मानणारा वर्ग आहे. फेम आहे, पण त्यामागे स्ट्रगल पण तेवढंच आहे किंवा आहे, कष्ट आहेत, लय भरपूर गोष्टी सहन कराव्या लागतात किंवा आहेत अशा भरपूर गोष्टी आहेत. हा, आहेत भरपूर गोष्टी. म्हणून जशा की 2-4 गोष्टी आम्हाला सांगशील? ह्या ज्या आत्ता येतात आहे नवीन पोरी, जास्त मुलींना ह्याच फील्डमध्ये यायचंय आत्ता. दुसरं काय करतच नाहीये किंवा दुसरीकडं. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की इथे आलं म्हणजे स्टेजवर एक ते ग्लॅमरस जग आहे. हां, मग ते जे आहे, हां ठीक आहे, पण त्यामागं भरपूर कष्ट आहे किंवा आहेत सगळ्या गोष्टी. फक्त एवढंच आहे की नाही आलं पाहिजे, म्हणजे एक आमचं ह्या सगळ्या गोष्टी बघून तरी नाहीच आलं पाहिजे. अच्छा, मी डान्स बघितले, याच्यावरती आलेले रील्स वगैरे सगळे. त्यावरती एक थोडासा खोचक प्रश्न आहे माझा. 2 गोष्टी असतात डान्स करताना, एक असते अदाकारी आणि एक असतात इशारे, 2 गोष्टी. तर मग या 2 गोष्टीपैकी डीजे शो कलाकार हे जास्तीत जास्त इशाऱ्यावरती भर असतो. तर का इतके गरजेचे आहे डीजे शोमध्ये इशारे करणं? असं नाहीये इशारेच फक्त चालतात डीजे शोला किंवा फक्त तेच चालतं असं नाहीये. जर पूर्ण कार्यक्रम तुम्ही बघितलं तर अदाकारी पण आहे. हा ठीक आहे, इशारे तर आहेतच, असं नाही बोलत आहे नाहीये म्हणून, पण दोन्ही गोष्टी आहेत. एकदा तुम्ही कार्यक्रम बघितला की कळेल तुम्हाला की नाही फक्त इशारे ते जे आहे आत्ता सगळ्यांचं म्हणणं की डीजे शोमध्ये फक्त हे अश्लील चाळे वगैरे हे होतात. तर असं नाहीये, अदाकारी पण होती. एकदा तुम्ही कार्यक्रम बघा आणि नंतर बोला. हे उत्तर पण गरजेचं आहे की एकदा तुम्ही पूर्ण कार्यक्रम बघा. हा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजेल, असं तुझं मत आहे? हा, कारण ते कार्यक्रमाचा एक छोटासा व्हिडिओ बाहेर येतो, एक 2-3 मिनिटाचा. तेवढ्यावर तुम्ही नाही ठरवू शकत की हा कार्यक्रम असाच आहे. व्हिडिओवरनं आठवलं मला एक व्हायरल आत्ताचा व्हिडिओ जे तुझ्यावरती फार ट्रोल करण्यात आलं, त्याबद्दल काय खुलासा देणार? म्हणजे खरंच तो ऍक्ट तू केला होतास का तुझ्याकडनं अवधानाने झाला होता तो? ठीक आहे, फ्लो मध्ये माझ्याकडून होऊन गेला. ओके. हा, आणि त्या कार्यक्रमाला जास्त महिला वर्ग नव्हता. हा, जास्त पुरुष वगैरे हे लोक होते, मग ते होऊन गेलं माझ्याकडून. नाही, कारण त्यावरती भरपूर साऱ्या न्यूजनं भरपूर सारे लोकांनी ते ट्रोल केलं, भरपूर ट्रोल झालं. त्याचा मानसिक त्रास खूप झाला असेल ना तुला? हा, जेव्हा व्हिडिओ बाहेर आला किंवा सगळ्या गोष्टी, आई पण ओरडली मला की असं नाही केलं पाहिजे. ते नंतर मला रिअलाइज झालं की हा, नव्हतं करायला पाहिजे. ठीक आहे, आता झालं. फ्लोमध्ये झालं ते. हा, फ्लोमध्ये ते होऊन गेलं. पण त्यानंतरचे जेवढे पण शो मी केले ते व्यवस्थित केले. असं नाही की फक्त हा ठीक आहे मी फक्त इशारेच करते किंवा हा मला नाही का त्यावरच पूर्ण शो माझा होतो, असं नाहीये. तुम्ही जो पब्लिक समोर डान्स करत असता
त्यावेळेस असं काय घडतं की तुम्हाला असं पब्लिकच्या शिट्ट्या, पब्लिकच्या टाळ्या, पब्लिक बेधुंद होऊन नाचत असते, तुम्ही इकडे डान्स करता तिकडे, तर ह्या गोष्टीमुळं अजून तुमच्यामध्ये एक वेगळी शक्ती संचारत असते का त्या टाइमला? हो, तेच होतं. जेव्हा आता पब्लिक पुढं एन्जॉय करत असतात आणि साऊंडचा आवाज पण भरपूर आता मोठाच असतो हो. आणि त्यांचा उत्साह बघून आम्ही डबल हवेत जातो आणि मग ते त्याचमुळे ते होऊन गेलं माझ्याकडनं. पण ठीक आहे. तुझ्या आठवणीतला एखादा शो सांग ना, की जो सगळ्यात भारी तुला वाटतो की इथं भारी होता शो. असं सगळेच असं show बोलतात ना छान भाई, होते. पब्लिक में जलवा ही जलवा था जब मैं खड़ी थी स्टेज पे था. नाही, जेव्हा पण मी कोल्हापूर साईडला जाते आणि बीड साईडला, आता ह्याच भागात जास्त शो केले किंवा इकडे तिकडे पण असतात, पण आणि पुण्यातलं पब्लिक पण म्हणजे एक नंबर मजा येते. आणि पब्लिक तसं पाहिजे. पब्लिक जर तसं नसेल ना तर मग मजा येत नाही शोला. आता तू पुणेकरच, तनुश्री पुणेकरच आहेस, त्यामुळे पुण्यातलं पब्लिक तुला प्रेम देणारच. हो मग आणि देते आणि असंच प्रेम देत राहा. हा, कुठले कुठले शो तुला छान वाटले समजा सगळ्यात मला जास्त? कोल्हापूरचे, बीड साईडचे, कारण ह्या सीझनला मी बीड साईडला 4-5 शो केले आणि पुण्यातले आवडतात. म्हणजे पब्लिक आवडतं ह्या साईडचं. म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद असतो तुम्हाला. हो. काही गोष्टी आहेत की एक थोडेफार तुमच्यावरती आरोप लावण्यात आलेले आहे, कारण जोपर्यंत पुढचा व्यक्ती मान्य करत नाही तोपर्यंत ते आरोपच असतात आणि आरोप कोणी कोणावरही लावू शकतं. हो. बरोबर. तर तुमच्यावरती असा आरोप लावण्यात, तुमच्यावरती म्हणजे पर्टिक्युलर तुझ्यावरती नाहीये, जेवढे डीजे स्टार आहेत सर्वांवरती आरोप लावण्यात आलाय की तुम्ही अश्लीलता पसरवताय. यावरती काय सांगणार? मी आत्ता पण सांगितलं मगाशी की तो जो व्हिडिओ आहे ते माझ्याकडून फ्लोमध्ये होऊन गेलं. ठीक आहे. पण त्यानंतरचे मी जेवढे पण शो केले ते व्यवस्थित केले आणि माझा पूर्ण जो कार्यक्रम आहे तो एकदम तुम्ही बघा. असं नाहीये की इशारे आणि फक्त इशारे चालतात किंवा अश्लील असं होतच नाही. आणि लावणीचं मेन म्हणजे मी लावणी करतच नाही, मग त्यामध्ये लावणीचा अपमान वगैरे ह्या गोष्टी होत नाही. जे आत्ता मी पण 2-3 व्हिडिओ 2-3 पोरींचे बघितले जे त्या हे बोलत होत्या, तर व्यवस्थित होतो कार्यक्रम. असं म्हणजे नाही तुझं स्पष्ट म्हणणं आहे मी लावणी करत नाही, त्याच्यामुळे कोणी मला लावणीच्या नावाखाली कोणी मला टोल करू नये. लावणीच्या नावाखाली काय बोलूच नका. मी करतच नाही लावणी. डीजे शो आहे आणि जो डीजे शो जसा पाहिजे तसंच असतं, तसं होतो. आणि जे पब्लिकला खरंच आवडतं तेच आम्ही देतो ना. आमचं काय असतं की ठीक आहे, शो घेतलाय मग तो छान पण झाला पाहिजे. असं नाही की शो घेतलाय मग करायचं म्हणून फक्त करून, असं नाही. तो एकदम व्यवस्थित झाला पाहिजे. जे पब्लिक आहे ते खुश झालं पाहिजे, त्यांचा एन्जॉय झाला पाहिजे. त्यांना जे लागतं ते आम्ही. हे पब्लिकला खुश करणे हा जो शब्द आहे, हे तुम्हाला आयोजक सांगतं का पब्लिकची डिमांड आहे? हे पब्लिकची पण डिमांड असते, आयोजकांची पण असते आणि आमची पण इच्छा असते की पब्लिक जर ते आम्हाला बघण्यासाठी जर रसिक आहे तुमचा तो. Yes. येतं ते मग त्यांचा एन्जॉय झाला पाहिजे ना. मग त्यांना जे आवडतं ते देणं आमचं काम आहे. म्हणजे का आयोजक पण तुम्हाला सांगतात नाही मॅडम तुमको तो जलवा देना ही पडेगा, अभी तुम आ रहे हो तो पब्लिक असे झालेच पाहिजे एकदम लगे. जेव्हा आयोजक, आता आजकाल भरपूर ऑप्शन आहेत आमच्यामध्ये पण आयोजक जर एवढ्या ऑप्शन मधून जर मला शो देत असतील तर मग माझं काम आहे ना की मग शो पण तसा दिला पाहिजे त्यांना किंवा झाला पाहिजे, पब्लिक खुश झालं पाहिजे. आणि आयोजकांना पण असं नको व्हायला की नाही मॅडम कार्यक्रम चांगला नाही झाला, हे शब्द नको ऐकायला. तू ट्रॉली शो केलेस? हो, कोल्हापूरला. काय फरक काय वाटतो ट्रॉली शो मध्ये? म्हणजे ती सगळी पब्लिक ट्रॉलीवरती तुला बघणार आणि असं एका स्टेजवरती, काय फरक काय वाटतो? ट्रॉली शो एक काय असतं, ट्रॉली शोला मिक्स तिथं ऑपरेटर वगैरे ज्यांचा डीजे असतो त्यांचाच असतो. तो कोणतेही गाणे लावतो, म्हणजे आम्हाला माहित पण नसतं, अजिबात नाही. 2-2.5 तास जे तो गाणी वाजवतो तो त्याच्या मनाने. मला वाटलं तुमचं ठरलेलं असेल सिक्वेन्स. नाही, सिक्वेन्स वगैरे तसं काही ठरलेलं नसतं. ते कोणतेही गाणी लावतात, मग त्याच्यामध्ये ते लावणी पण लावतात आणि आम्ही तर काही लावणीच्या गेटअपमध्ये नसतो. पण ते आयोजकांनी ठरवलेलं साऊंड आणि ऑपरेटर असतो, मग ते वाजवतात. ते त्यांना जी गाणी पाहिजे ते वाजवतात. मग तेव्हा मध्येच लावणी पण लागते. मग त्यामध्ये की लोकांना असं वाटतं की आम्ही लावणीचा अपमान करतोय
लावणीवर डान्स नाही केला पाहिजे अशा गेटअपमध्ये, किंवा एक नाही का, अशा तशा त्यांचं ते पण ते फरमाईश ट्रॉली शोची पद्धतच अशी आहे. ट्रॉली शो असेच होतात. महाराष्ट्रात बघायला मिळतात ना. म्हणजे इकडे तिकडे पण असतात, पण मी तर आतापर्यंत जेवढे केले मी फक्त कोल्हापूरचेच करते ट्रॉली शो, बाहेर इकडचे तिकडचे नाही. अदाकारी का इशारे का दोन्हीचा संगम असतो तुझ्या कार्यक्रमात? दोन्हीही. दोन्ही असतात. हो. हल्ली आताचे काही काही कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये की म्हणजे आता हे बघा, तुला कसं वाटतंय ते तुझं मत मला ऐकायचंय. हा की मुलांना बोलवणं, आता पहिल्या पप्पी वगैरे घेणं त्यांची, हा. ओके, त्याच्या खाली कोणतरी लिहिलं होतं पप्पी वाटपाचा कार्यक्रम. हे आता जे आहेत ना 2-3 जण जे व्हिडिओ सोडतात आहे ना कंटिन्यू, भारी कॅप्शन असले असते danger लिहितात, बापरे. देवीच्या उत्सवानिमित्त पप्पी वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. डेंजर. तुला काय वाटतं, डीजे शो बंद व्हायला पाहिजे? नाही, डीजे शो नाही बंद झाले पाहिजे. असं कसं, भरपूर आमचं तर त्यावरच आहे सगळं. खरंय. आम्ही डीजे शोच करतो आणि आता पब्लिकची पण डिमांड तीच आहे, त्यांना पण डीजे शोच आवडतो. लाईव्ह मोस्टली, हा ठीक आहे लाईव्ह शो, असं नाही की लाईव्ह शो होत नाही, लाईव्ह शो पण होतात, त्यांना पण कामं असतात, पण डीजे शो बंद. म्हणजे तुला असं म्हणायचंय का डीजे शो बंद नाही व्हायला पाहिजेत, परंतु डीजे शो मधल्या अश्लील इशारे ह्या गोष्टी बंद व्हायला पाहिजेत असं वाटतंय तुला? हा ठीक आहे, अश्लील चाळे तर नाहीच झाले पाहिजे. असं म्हटलं जाते की म्हणजे तुझा जो फेस कॅमेऱ्यावरती दिसतो हा. तर ते असं धरून वाटतं की समजा मोस्ट व्हायरल गर्ल गौतमीच आहे. तर याबद्दल काय सांगशील? असं किती वेळेस तुला ह्या गोष्टीची प्रचिती आली आहे? किती जणांनी म्हटलं असं तुला? बस जेव्हा मी ह्या फील्डमध्ये आली होती तेव्हापासून हे चालू आहे. पण ठीक आहे, असं नाहीये काय, असं नाहीये, पूर्ण सेम नाहीये. नाही ते तर आहेच की पूर्ण सेम आहे. बस एक दिसताना असं वाटतं की अरे ही गौतमीच आहे का? मला किती जणांनी विचारलं, तनुश्री ना, अच्छा ही तर गौतमी दिसते. म्हणलं हो, असं होतं भरपूर वेळा. पण अच्छा, ह्या गोष्टीचा ऍडव्हान्टेजेस मिळतो का? म्हणजे फायदा होतो का या गोष्टीचा? असं काही नाहीये फायदा वगैरे, जे आता जेवढं नशिबात असतं तेवढंच ज्याला त्याला ज्याचं त्याचं मिळतं. असं काही नाहीये फायदा वगैरे. पण एवढंच आहे की कुठं पण शो वगैरे असेल तर नाही का फेस तसा वाटतं तर सगळ्यात पहिल्यांदा ते नाव आठवतं, नंतर मग माझं नाव लोक घेतात, असं होतं. हा, ते बरोबर आहे. पहिल्यांदा नाव घेतो गौतमी पाटील, राधा पाटील, हिंदवी पाटील, त्यानंतर मग नर्गिस आहे. हा, या सर्वांनी आपापल्या लेवलवरती त्यांचं करिअर घडवलं. याबद्दल तुझं काय मत आहे प्रत्येकाबद्दलचं? काय नाही, चांगली गोष्ट आहे उलट, की त्यांचं ते वर जातात आहे आणि अजून वर जावं, अजून यांचं छान व्हावं, बस. ह्या सर्वांच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे की प्रत्येक जण ट्रोलिंगमधनं गेले किंवा ट्रोलिंग होतात त्यांच्यावरती. मग फेमस होण्यासाठी ट्रोलिंग खरंच इतकं गरजेचं असतं का? असं काय नाहीये. आता ट्रोल जे करतात ते करतातच. आता एवढं तर लय जास्ती चालू आहे की एकच मुद्दा किती दिवस झालं उचलून धरलाय, हेच सारखं रोज रोज वेगवेगळे जुने व्हिडिओ काढले जातात आणि ते टाकले जातात. पण हे ट्रोलिंगवाल्यांकडे लक्ष नाही द्यायचं. आणि चांगली गोष्ट आहे, ठीक आहे करा ट्रोल केल्यावरच जातं. आता याच्यामध्ये जर विचारच झालं ना खोलवर जाऊन, तर असा देखील एक आरोप लावण्यात आला की डीजे शोमुळं अश्लीलता पसरवते इथपर्यंत आहे, परंतु डीजे शोच्या कलाकार ज्या प्रकारची अश्लीलता करतायत, इशारे करतायत, त्यामुळं बलात्काराला प्रोत्साहन मिळते. असं काय नाहीये. पहिले पण बलात्कार होत होते, आधी होत नव्हते का? हा ठीक आहे, मी असं नाही बोलत आहे की अश्लील चाळे केले पाहिजे, नाही केले पाहिजे, पण एक सांगतेय की हा ठीक आहे, आत्ता आमच्याकडून 2-3 गोष्टी होऊन गेल्या, त्यावर जर तुम्ही ही गोष्ट त्या गोष्टीला जोडताय तर हेच चुकीचं आहे. कारण बलात्कार आधी पण होत होते, फक्त एवढाच फरक आहे, सोशल मीडियामुळे आत्ता प्रत्येक गोष्टी कळतात, म्हणून आत्ता ते कळून येतंय की कुठं काय झालं, किंवा ह्या गोष्टी आत्ता लगेच सगळीकडे पसरतात, ते कळून येते. पण असं काही नाही की आम्ही हे केलं म्हणून असं झालं. म्हणजे जबाबदार आपण त्याला नाही आहोत. हा, जबाबदार पण नाही, आणि मी असं पण नाही बोलत आहे की करा अश्लील चाळे, नकाच करू बोलतीये, पण एक मी बोलते की जबाबदार आहे असं नाही. अगदी बरोबर आहे. तनुश्रीचं सरळ साधं म्हणणं आहे की ह्या बलात्कार किंवा ह्या गोष्टीला ते किंवा तिचा वर्ग असलेला कलाकार हा जबाबदार नाही आहे, पूर्णपणे यांना जबाबदार तुम्ही मानू शकत नाही. अगदी बरोबर.
आणि याच्यात एक मुद्दा होतो की महाराष्ट्राचा बिहार होतोय का? असं नाहीये. ठीक आहे, आता DJ शो जास्त प्रमाणात झाले ते होतं, म्हणजे गोष्टी होतात ते. बिहार नाही होते, महाराष्ट्राचा बिहार होऊ पण नाही शकत. महाराष्ट्र आहे. कारण का बिहारी जे काही बिहार होता तिथेच असे शो व्हायचे पहिल्यांदा. असे महाराष्ट्रात जरा कमी होत होती की नाहीच्या बरोबर होते, लावणी सादर व्हायची. मग असं म्हटलं जाते की तिकडचं सर्व कल्चर आपण महाराष्ट्रात घेऊन आलोय. इथं जे DJ शोला जे गाणे वाजतात ते मोस्टली सगळ्यात जास्ती मराठीच असतात आणि एक हिंदी पण असतात, पण नॉर्मल हिंदी गाणे असतात. जास्त तरी मराठीच असतात. आणि त्यामध्ये पण त्यामध्ये कोण असं हे DJ शोच्या पद्धतीने होतो, लाईव्ह शोच्या पद्धतीने होतो व्यवस्थित. म्हणून असं नाही की DJ शोमुळे बिहार होतोय किंवा नाही, असं नाहीये. कार्यक्रमामध्ये पप्पी घेणं खरंच गरजेचं असतं का? हा म्हणजे मला एक प्रश्न म्हटलं, कारण 2-3 कलाकाराच्या मागे एकतरी कलाकार असतो की ते समजा ते आता वरती लहान बोलवली वगैरे. मुलांचं जे आहे ते मगाशी तुम्ही बोलले लहान मुलांची, हा ठीक आहे. ते काय असतं, आयोजकांची मुलं असतात किंवा तिथले म्हणजे ज्यांनी शो ठरवलेला असतो त्यांची मुलं वगैरे, किंवा पब्लिकमधला एखादा मुलगा, लहान मुलगा ज्याला डान्स करायला, स्टेजवर येऊन डान्स करायचा असेल किंवा त्याला आवडतं, मग ठीक आहे तो स्टेजवर येतो. मग तेव्हा आम्ही फक्त ते लहान मुलं आहेत, ते एक लाड, एक आई कशी आपल्या मुलाचे लाड करते, तेव्हा आई मुलाची पप्पी घेत नाही का? हा, मग त्या पद्धतीने आम्ही फक्त एक असं चांगल्या ह्याने ते जे आहे ते त्या लहान जे कोण अच्छा. येईल त्याची पप्पी घेतो. म्हणजे इंटेन्शन चुकीचं नसतं. इंटेन्शन तिथं चुकीचं नसतं किंवा त्याला काहीतरी चुकीचं शिकवायचंय किंवा असं काही नसतं. फक्त तो व्हिडिओ व्हायरल होतो तेव्हा बोलणारे 10 वेगवेगळे शब्द कारण बोलतात. त्याच्यामध्ये असं होतं की 16-17 वर्षाचा मुलगा आहे, जे आता 16-17 मला नाव नाही वर्षाचा. आठवत त्या कलाकाराचं, जिनं ती आता ऑन स्टेज पप्पी घेतली होती. ओके, हा. त्यावरती तो व्हिडिओ बनवला गेला. तो काहीतरी 14-1 वर्षाचा मुलगा असावा. आता 14 म्हणजे बऱ्यापैकी तो आलेला आहे वयामध्ये. मग त्याचीही तिथं पप्पी घेण्यात आली. तर मग प्रश्न असा उद्भवला की ह्या मुलाच्या मनामध्ये काम उत्तेजना जर तयार झाली, जर त्याला नाही, वेगळ्या माझं गोष्टीचं, असं तर मग म्हणणं कसं आहे काय? की लहान मुलं असतील तर ठीक आहे. एवढे 16, 17, 18 वर्षाची मुलं असतील तर ते नका मुलं असं नाहीतच करू. ते मग. हा, नका असं करू. आणि पब्लिकला जे आम्ही नाही का, ते पब्लिकचं ते ओके आहे, एवढं काय नाही. ते लांबून स्टेजवरून आम्ही तुम्ही पब्लिकमध्ये आतमध्ये जाऊन डान्स करता? नाही, आम्ही फक्त खाली उतरून ते public मध्ये? महिलांमध्ये, हम्म? महिला वर्ग जे आहेत अच्छा. त्यांच्यामध्ये फक्त मी तर मोस्टली फक्त जे महिला वर्ग आहे त्यांच्यामध्ये जाते. तुझ्या कार्यक्रमाला पुरुष वर्ग जास्त असतो का महिला वर्ग? दोन्ही असतात, पण जास्त पुरुष. आता हा सगळ्यात विचारलं जातं की प्रायव्हेट शो काय संकल्पना आहे आणि तुम्ही करता का ते प्रायव्हेट शो? प्रायव्हेट शो म्हणजे प्रायव्हेट शो 3-4 कलाकार, 3-4 कलाकार. म्हणजे प्रायव्हेट शो एक संकल्पना आहे. डीजे आर्टिस्ट किंवा लावणी आर्टिस्ट असे करतात प्रायव्हेट शो. तर हे तू करतेस का? नाही, मला तर माहित म्हणजे कसं काय असतं नाही माहिती आहे. 3-4 नाही. प्रायव्हेट शो म्हणजे नाही, काहीतरी एक ठराविक लोक असतात ज्यांना म्हणजे असं पब्लिकली डान्स बघायचा नसतो, तुमचा वैयक्तिक लेवलला डान्स बघायचा, असे काहीतरी संकल्पना आहे. अच्छा, असं. ओके. हा, तसं त्या पद्धतीचे कुठले शो तू करतेस का? हा, मी ऐकलंय भरपूर वेळा की असे शो असतात किंवा मुली करतात, पण नाही, मी नाही कधी असे शो नाही. अच्छा. हा, फक्त स्टेज शो, ट्रॉली शो हेच. कारण तुमचीच मैत्रीण बोलली, म्हणजे ऑन स्टेज बोलली होती ना की बाबा सर पैसे चांगले मिळतात तिथे आणि करायचं काय त्याच्यात, कारण असंही 2 तास डान्स करायचा, तसंही 2 तास डान्स करायचा. असं कोण बोललं? नर्गिस. असं बोलली का? हा, शो. कारण ते म्हणले सर इंटेन्शन चुकीचं नसतं, काही असते. आणि आता शो बंद असतात ना, तर मग अशा वेळेस एखादी प्रायव्हेट शो केले जातात त्या पद्धतीनं. 3-4 मुली असतात, डान्स करतात, झालं. 1-1.5 तासाचा डान्स झाला की संपलं. नाही माहिती. आता जे शो चालू आहेत सर्व महाराष्ट्रामध्ये, त्याबद्दल तुझं मत काय? ठीक आहे, ठीक आहे चालू सर्व. आहेत, पब्लिकचा एन्जॉय होतोय. का कुठं असे पण शो होत आहेत की बाबा जे व्हायरल होण्यासाठी वेगळ्याच पद्धतीचं ऍक्ट प्ले होत आहे? हा, मग ते मला असं म्हणायचंय, आता माझ्याकडून त्या गोष्टी फ्लोमध्ये झाल्या आणि एकदाच झाली. हा, 1-2दा झाल्या. मग त्यानंतर जे मी शो केले ते व्यवस्थित केले की मी नाही का, नको ह्या गोष्टी, म्हणून व्यवस्थित परत नाही चुकले तर मग नका असं मुद्दाम वगैरे करू नका, असं एवढंच सांगेल. हिंदू देवी देवतांच्या यात्रेनिमित्त तुम्ही शो करता, महापुरुषाच्या जयंतीनिमित्त तुम्ही शो करता,
तर मग देवी देवता मागे आहेत, महापुरुषांच्या फोटो मागे आहेत, त्यापुढे तुमचा डान्स असतो, तुम्ही करता. मग याबद्दल तुझं मत काय? म्हणजे स्वतःला चुकीचं मानणार का, आयोजकाला चुकीचं मानणार का, पब्लिकला चुकीचं मानणार? असं नाहीये, कोणालाच चुकीचं नाही इथं. फक्त एवढंच आहे की जे हे बोलतात ना की मागं फोटो आहे मग तुम्ही नाचताय किंवा काय, मी त्यांना चुकीचं बोलेल. कारण बरं. आता आयोजक हे पब्लिकसाठी जे ते ज्यांच्या त्याच्या गावाच्या पब्लिकसाठी हा शो आयोजित केला जातो. आम्हाला पण बोलवलं जातं पब्लिकसाठी, आणि ते एक त्यांच्यासाठी, आयोजकांसाठी ते एक पुण्याचंच किंवा एक XYZ असं बरोबर. आहे. आणि कोणत्या पण चांगल्या कामाच्या वेळी आपण देव वगैरे उपस्थित म्हणजे ठेवतोच. मग ठीक आहे, फोटो मागं असतो ते आयोजक लावतात. आमचं काम फक्त एवढंच असतं की जाऊन शो करायचा. मग स्टेज लहान असो मोठा असो कसाही असो, ते स्टेज कसं आहे किंवा मागं कोणाचा फोटो लावला किंवा काय हे बघणं आमचं काम नाही. आमचं काम खरं काय, आहे, बरोबर आहे, ते आयोजकाचं काम आहे. ते आयोजक हे करतात आणि ते एवढं त्यांची इच्छा ना, फोटो कोणाचा लावायचा काय. म्हणजे मी आता जो तुला प्रश्न विचारला, इनडायरेक्टली तू असं म्हणतेस की हा दोष आमचा नाहीये, मागे कोणाची जयंती आहे किंवा काय. आमचं काम आहे का, मी कलाकार आहोत, आम्ही कला सादर कलाकार करणार आहोत. हा, आमचं काम जे आहे ते आम्ही येऊन करणार. मग मागे फोटो कोणाचा आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघणं आमचं काम नाही. आमचं काम नाही. बरोबर आहे, ते पण उत्तर तुझं बरोबरच असणार आहे. कारण का, कारण तुम्हाला शोला बोलवलं जाते. हो, म्हणजे महाराष्ट्रातील आयोजकांनी ह्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. नाही, मी आयोजकांना वाईट नाही बोलत आहे. त्यांचं ठीक आहे, त्यांचं काहीतरी असेल ना, त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते त्यांचं काम करतात आणि आमच्या पद्धतीने आम्ही आमचं काम करतो. मग ह्यात आयोजकांची पण चूक नाही आहे आणि आमची पण नाही. फक्त हे जे लोक बोलतात ना की मागं फोटो आहे मग तुम्ही नाही डान्स केलं पाहिजे किंवा असं नाही केलं पाहिजे तसं, ते त्यांनी असं दृष्टिकोन नाही ठेवला पाहिजे. जे आत्ता ट्रोल करतात ते ह्या गोष्टीवरून. बर, आता ट्रोलचा मुद्दा आलायच, तर जे ट्रोलिंग करतायत त्यांच्याबद्दल काय सांगशील? जे ठीक आहे, ती एक व्यक्ती असतील, 10 व्यक्ती असतील, 5 व्यक्ती असतील, जे तुझ्यावरती खास करून ट्रोल करतायत, त्यांना उत्तर काय देशील तू? आता काय बोलू, ठीक आहे, जे ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने विचार करतो, बोलतो. फक्त एवढंच सांगाल, ज्या पोरी पण काही बोलल्या, मी कोणाबाबतीत कधीच काय बोलत पण नाही आणि विचार पण नाही करत, आणि नाही, माझ्या डोक्यातच नसतं. तुम्ही बोलताय ती तुमची बुद्धिमत्ता आहे, बोला, काय फरक नाही पडत. अच्छा सर, तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही बोला. हो, माझं काम व्यवस्थित चालू आहे. आत्ता पण व्यवस्थित शो वगैरे चालू आहेत. ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मग हे बाकीचे लोक काय बोलतात किंवा काय, नाही फरक पडत. आत्ताच मला सांगा की आत्ताची तनुश्री आणि जो पुण्यामध्ये पहिल्यांदा आली ती तनुश्री, जिनं पहिल्यांदा स्टेजवरती पाऊल ठेवलं होतं, दोघीमध्ये काय फरक आहे का? मी पुण्यामध्ये 1 वर्षाची असताना आले होते, लहान होते तेव्हा, ते मला आठवत नाही. पण हां, सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा स्टेज शोला आले होते तेव्हा नव्हतं माहिती स्टेज हे कसा डान्स करायचं असतो, काय हे, ह्या गोष्टीची कल्पना नव्हती. पण ते सोशल मीडियावर बघून किंवा असं समोर नाही का लाईव्ह पोरींचे डान्स बघितले की ह्या कशा करतात, मग नाही का ते तसं, मग ते हळूहळू बदलत गेलं गोष्टी, हळूहळू कळत गेलं, असं झालं. पण हां, नवीन आल्यावर नव्हतं काय, कोणत्याच गोष्टी माहीत नव्हत्या किंवा. काही मूव्हीज केल्यात? नाही, अल्बम सॉन्ग केले. अच्छा, अल्बम सॉन्ग केले. किती केले तसे? 3-4 केले आणि अजून 2 आहेत जे येतील, अजून आले नाहीये, शूट झाले. अच्छा, अपकमिंग. हां. तुला मोठ्या पडद्यावर यायची इच्छा आहे किंवा त्यासाठीची काही तयारी? हा, एक आहे काहीतरी सगळ्यांसाठी, पण मी सांगेल ते जेव्हा येईल तेव्हा कळेल. वा, नक्कीच. नाही, आम्हाला आवडेल. हो, तुला मोठ्या पडद्यावर बघायला खरंच नक्की आवडेल आणि तुझ्या कलाकारांना, प्रेक्षकांना, सर्वांनाच आवडेल. हिंदू देवी देवता यांच्या यात्रेनिमित्त जे कार्यक्रम होतात, त्याचबरोबर महापुरुषांच्या जयंतीनिमित्त जे कार्यक्रम होतात, तुम्ही ते सादर करता. यामुळं आपल्या देवी देवतांची, महापुरुषांची विटंबना होते का नाही? असं काही नाहीये. आयोजक आमचा जो मॅनेजमेंट शोचं जो बघतो, आता माझं जे बघतो, त्याला आयोजक फोन करतात, कार्यक्रम ठरवतात. मी गाडीत बसून डायरेक्ट स्पॉटवर जाते, डायरेक्ट चेंजिंग रूममध्ये. तिथं गेलं तर आवरून
जेव्हा जेव्हा एंट्री असेल माझी तेव्हा मी डायरेक्ट स्टेजवर येते. तेव्हा बॅक साईडला जे ठीक आहे देवांचे फोटो किंवा महाराज वगैरे यांचे फोटो लावलेले असतात ते तेव्हा डायरेक्ट दिसतात. मग तेव्हा मी ते फोटो बघून असं नाही बोलू शकत की नाही करणार मी किंवा मी जाते इथून, हे फोटो लावले ते हे काढून टाका, हे मी नाही बोलू शकत. कारण ते काम आयोजक कार्यक्रम ठरवतात. मग ते त्यांची इच्छा की स्टेज कसं हे करायचं आहे किंवा मागे फोटो कोणाचे लावायचे काय लावायचं ते आम्ही आमचं काम काय, पैसे मिळाले ते कार्यक्रमाचे तर तिथं जाऊन कार्यक्रम व्यवस्थित करणं हे आमचं काम आहे. कारण हे जे कोण आमचं घर चालवायला येत नाही. बरोबर. आम्ही आमच्या कष्टाने आम्ही आमचं सगळं बघतो आणि तिथं गेल्यावर हे फोटो बघून वगैरे आम्ही रिटर्न तर नाही येऊ शकत ना. कार्यक्रम ठरवलाय दिलाय तर करावं तर लागेलच. तनुश्री, जो तुझा व्हिडिओ आता व्हायरल होतोय तो व्हिडिओ खूप मोठ्या चॅनलनी उचलून धरलाय, मोठ्या मोठ्या लोकांनी पोस्ट केलाय की हे असं व्हायला नाही पाहिजे होतं. ह्या खूप साऱ्या ट्रोलिंगमुळं तुझ्या वैयक्तिक जीवनात आणि तुझ्या कार्यक्रमावरती काही परिणाम झालाय का? नाही झालाय. कार्यक्रम जसे माझं पहिले होते तसेच चालू आहे आणि सगळी कामं व्यवस्थित चालू आहेत. याचा काही परिणाम नाही झाले. सगळं आहे तसं व्यवस्थित चालू. स्वतःच्या मानसिकतेवर? जेव्हा व्हिडिओ बाहेर आला तेव्हा एक 7-8 दिवस मला थोडंसं ठीक आहे झाला त्रास, नव्हतं असं करायला पाहिजे, ठीक आहे. आता नाही, आता सगळं व्यवस्थित चालू आहे आणि जेवढं प्रेक्षकांचं जसं पहिलं प्रेम आहे तेवढंच आहे आता पण. नक्कीच. आणि ते सतत राहील तुझ्यावरती. हो, कारण आता मी स्टेजला त्यानंतर जे स्टेज शो केले दिसलं की पब्लिक जसं पहिलं होतं तसंच आहे माझ्या बाबतीत. असं नाही की ते पण प्रेम कमी झाले किंवा त्यांचा उत्साह कमी झाला. त्या ट्रोलिंग नंतर किती शो केले? त्या ट्रोलिंग नंतर केले 3-4 शो झाले असतील. मग त्याच्यात तुला कळून चुकलं होतं का की आपल्यावरती काही परिणाम नाही झाला या गोष्टीचं? नाही. वा, छान. कारण कार्यक्रम व्यवस्थित झाले सगळे. म्हणजे याचा अर्थ लोक अजूनही तुझ्यावरती भरपूर प्रेम करणारा प्रेक्षक वर्ग आहे. हो. संपूर्ण महाराष्ट्रात ज्या प्रमाणे तुला ट्रोलिंग केलं गेलं त्याचा तुझ्या शोवरती काही परिणाम झालाय का? नाही, शो व्यवस्थितच चालू आहेत. जसे पहिले होते तसेच. म्हणजे आता ट्रोलिंग नंतर मी जे पण शो केले व्यवस्थित केले आणि म्हणजे छान झाले ते शो. असं काय फरक नाही, जसं पहिलं तसंच आत्ता पण. ह्या ट्रोलिंग नंतर खूप साऱ्या लोकांनी सांगितलं, तनुश्री इथून पुढे तुझे शो आम्ही होऊ देणार नाही, तू जिथे दिसशील तिथं तुझ्या चेहऱ्याला काळंकी फासली जाईल किंवा तुला इथून पुढे शो आम्ही मिळू देणार नाही. यावरती तुझं काय मत आहे आणि तू काय सांगशील त्या लोकांना? ज्या व्हिडिओमुळे हे लोक बोलतात की हे असं करणार, कार्यक्रम होऊ नाही देणार, तो जो व्हिडिओ झाला ते माझ्याकडून फ्लोमध्ये झाला आणि त्या गोष्टीचा मला पश्चाताप आहे. परत असं काही नाही होणार आणि मी त्यानंतरचे जेवढे पण शो केलेत एकदम व्यवस्थित केलेत आणि इथून पुढे पण शो व्यवस्थितच होतील. असं काय चाळे वगैरे एवढा अतिप्रमाणात नाही होणार. तनुश्री, सर्वजण म्हणतात की तू गौतमी सारखी दिसतेस, खरंच आहे का तसं? नाहीये, बघा ना तुम्ही. नाही, आम्हाला तर असं पहिल्यांदा व्हिडिओ बघितल्यावर वाटलं की थोडं सारी गौतमीच आहे काय की. बऱ्यापैकी प्रेक्षक वर्ग म्हणतो किंवा जे कोणी लोक म्हणायचे ते म्हणतात की तनुश्रीला वरती जायचंय म्हणून ती गौतमीची कॉपी करते किंवा गौतमीला पूर्णपणे फॉलो करते. हे कितपत सत्य आहे? पहिली गोष्ट फॉलो नाही करत आणि ठीक आहे. आता जे माझ्या कार्यक्रमात मी गाणी घेते, हे लोकांचं जे आहे ना की कॉपी ज्या करतात त्या राहिल्या बाजूला, ह्यांना मीच दिसते आणि नाही करत शक्यतो. कारण माझा पूर्ण कार्यक्रम जर तुम्ही बघितला डोळ्याने, असं काही नाही कॉपी वगैरे असं होतच नाही. आणि गाणी पण वेगळी असतात. ती जे स्टेजला तिची जी गाणी आहेत ती माझी नसतात. मी स्टेजला वेगळी गाणी घेते. मग तुम्ही असं नाही बोलू शकत ना कॉपी करते किंवा काय. किंवा तिचा पण कार्यक्रम एक वेगळ्या लेवलचा, माझा पण वेगळ्या लेवलचा, असं काही नाहीये, कॉपी वगैरे नाही. दोघीचा डान्स पण वेगळा आहे पूर्णपणे? हो, आहे वेगळा आहे. बघा तुम्ही, म्हणजे आत्ताचे जे आहेत कार्यक्रम पूर्णपणे वेगळे आहेत. हिंदवी पाटील म्हणते की माझे शो हे सोज्वळ असतात, त्यामुळं मला शो हे कमी मिळतात. यावरती तुझं काय मत आहे? पहिली गोष्ट, कोण हिंदवी पाटील? नाही ओळखत मी तिला. तनुश्री,
तुला आणि नर्गिसला नेहमी ट्रोल केलं जातं, याबद्दल तू काय सांगशील? असं काय नाहीये, ती जे शो करते एक तिचे वेगळे शो असतात, माझे वेगळे असतात, पण ती प्रेक्षकांना जे पाहिजे ते ती देतीये. तर असं काय नाही की ती चुकीचं काहीतरी करते किंवा काय. ठीक आहे, काही गोष्टी काही चुका तिच्याकडून झाल्या, माझ्याकडून झाल्या, नंतर आम्ही ते रिपीट नाही केलं आणि आत्ता आम्ही दोघी पण व्यवस्थित शो करतोय, म्हणून हे जे ट्रोल वगैरे हे चाललंय फरक नाही पडत. ठीक आहे, चालू द्या. हां, आणि ती माझी चांगली मैत्रीण आहे. नक्कीच, तिने पण सांगितलं की तनुश्री माझी खूप चांगली मैत्रीण आहे म्हणून. हो. राधा पाटील तिच्या एका पॉडकास्टमध्ये सांगते की मी एकटीच का चेंज होऊ, याबद्दल तू काय सांगशील? म्हणजे एखाद्या जर कार्याची सुरुवात करायची तर कोणतरी चेंज होणं गरजेचं आहे, याच्यावर तुझं मत काय? मी एवढंच सांगेल, आपण सगळे मिळून चेंज होऊयात. ठीक आहे, ज्या चुका झाल्या असतील त्या झाल्या, इथून पुढं आपण सगळेच व्यवस्थित शो करूयात. या इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षे कला सादर करणारे देखील काही कलाकार आहेत आणि आत्ता नवीन 2-3 वर्षामध्ये आलेले देखील काही कलाकार आहेत. तर आत्ताची जी फेमस कलाकार आहे राधा पाटील, हिनं मर्सिडीज बेन्झ ही गाडी घेतली आणि 18 वर्षे कला सादर करणारी त्यांना साधी 2 व्हीलर पण घेणं नाही झाली. तर खरंच या इंडस्ट्रीमध्ये एवढा पैसा आहे? हा, जेवढे कष्ट तुम्ही कराल, जेवढे कष्ट आहे तेवढा पैसा मिळतो. आणि जुन्या कलाकारांचं जर सांगितलं गेलं तर ठीक आहे, ज्याचं त्याचं आहे. घेतली राधा पाटीलने, तिच्या ह्यावर घेतली, ह्यात काय बोलू नाही शकत मी. काय बोलणार? मग तू कोणची गाडी घेणार? मी जेव्हा घेईल तेव्हा तुम्हाला कळेल. अच्छा तनुश्री, आजचा जो पॉडकास्ट झाला, तू भरभरून बोललीस, याबद्दल 1-2 शब्द तुझं मत सांग. छान वाटलं मला. आणि आज हा माझा पहिला पॉडकास्ट आहे, पहिल्यांदा मी अशी सगळ्यांसमोर आली आहे. आणि जसं संपूर्ण महाराष्ट्राने माझे कार्यक्रम असो किंवा माझ्या चुका असो ॲक्सेप्ट केल्या किंवा हे केलं, तसंच ह्या पॉडकास्टमध्ये पण जर काही वेगळं चुकीचं तुम्हाला वाटत असेल तर सांभाळून घ्या आणि असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद. धन्यवाद. लावणी की डीजे शो? डीजे शो. परंपरा की ट्रेंड? परंपरा. कला की ग्लॅमर? कला. स्टेज की सोशल मीडिया? स्टेज. ढोलकी की डीजे बीट? डीजे बीट. साडी की वेस्टर्न आउटफिट? साडी. लोककला की कमर्शियल शो? लोककला. व्हायरल व्हिडिओ की दर्जेदार परफॉर्मन्स? दर्जेदार परफॉर्मन्स. प्रेक्षकांच्या टाळ्या की सोशल मीडियावरील लाईक? प्रेक्षकांच्या टाळ्या, आणि दोन्ही पण. ध्वनी. पैसा की परंपरा? परंपरा. रियालिटी का रील्स? रियालिटी. महाराष्ट्राची शान की मनोरंजन? महाराष्ट्राची शान. लाईव्ह परफॉर्मन्स की रेकॉर्डेड रील्स? लाईव्ह परफॉर्मन्स. लोकप्रियता की गुणवत्ता? लोकप्रियता. एका शब्दात सांग, लावणी म्हणजे काय? अदाकारी. थँक्यू, छान बोललीस. महाराष्ट्रामध्ये सध्या तू खूप चर्चेमध्ये आहेस. आजच्या पॉडकास्टनंतर तू अजून चर्चेमध्ये येशील आणि हे सर्व असताना जर तुला बिग बॉसमधनं जर बोलवणं आलं तर तू जाशील? नाही, बिग बॉस नाही. तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मागणी होती की सर, तनुश्रीला एकदा बोलवा, आम्हाला तिला ऐकायचं आहे, तिचे विचार आम्हाला जाणून घ्यायचे. तर मित्र, आज तिचे विचार आम्ही तुमच्यापर्यंत आणले. नक्कीच तुम्हाला तिचे विचार आवडतील आणि तिचे विचार कसे वाटले हे नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्या मित्रपरिवाराला नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा की त्यांना देखील तनुश्रीचे विचार हे ऐकायला मिळतील. आणि पुढील पॉडकास्ट जो आमचा येईल त्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन एका व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत थँक्यू.